ई-के-वाय-सी कशी करायची? क्रोम ओपन करायचं, त्यामध्ये लाडकी बहीण योजना हे टाईप करायचं. त्यामध्ये जी पहिली लिंक असेल ती क्लिक करायची, ladkibahin.maharashtra.gov.in. त्या लिंकवर क्लिक केल्यावर असं एक वेबसाईटचं पेज ओपन होईल. जर तुम्ही फॉर्म हा मोबाईलमधून भरणार असाल तर हे कॉर्नरमध्ये 3 डॉट दिसतील, त्यावर क्लिक करायचं. त्यामध्ये बरेच ऑप्शन्स दिसतील, त्याच्यामध्ये खाली स्क्रोल करायचं, तिथे डेस्कटॉप साईट हे ऑप्शनवर टिक करायचं. मग बरोबर आपली स्क्रीन ही छोटी होऊन जाईल. त्याच्यामध्ये जिचं ब्लिंक होते इथे क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपली ई-के-वाय-सीचा जो पेज आहे तो ओपन होईल. तिथे लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकायचा. आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली दिलेला कॅप्चा तो फिल करायचा. फिल केल्यानंतर खाली दिलेली जी माहिती आहे ती वाचून घ्यायची आणि मी सहमत आहे यावर क्लिक करायचं. त्यानंतर OTP पाठवावर क्लिक करायचं. मग आपल्या मोबाईल नंबरवरती OTP येईल. तो OTP जसाच तसा कॉपी करायचा. मग सबमिटवर क्लिक करायचं. सबमिट केल्यावर तुम्ही विवाहित आहे किंवा अविवाहित आहे या दोनपैकी तुम्हाला एक पर्याय निवडायचा आहे. विवाहित या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तर दुसरा अनुक्रमांक दिसेल. त्यामध्ये पती हयात आहे, पतीचे निधन झाले आहे, घटस्फोटित असे 3 पर्याय दिसतील. पतीचे निधन झाले किंवा घटस्फोटित आहे या दोन्हीपैकी कोणत्याही ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढे असं पेज ओपन होईल. आता इथे पहिल्यांदा तुम्हाला जात प्रवर्ग निवडायचा आहे, तुमचा जो असेल तो, आणि त्याच्यानंतर जे खाली माहिती दिलेली त्याच्यामध्ये दोन्हीची उत्तर ही नाही नाही असं सिलेक्ट करायचं आहे. आणि मग त्याच्या खाली 2 लाईन दिलेल्या आहेत, तर त्यावरती क्लिक करायचं आणि मग सबमिट करायचं. आपली KYC सक्सेसफुल झालेली आहे.